आपल्या दिदी ताई नाही का सर्वांच्या लाडक्या आणि आपली सगळी मंडळी यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते, कारण आपण सर्वांनी मला परमिशन दिली. खरोखर आपल्यापेक्षा अति महान नाही का की वचनात प्रगत असणारे त्यांच्यासमोर आपण काय बोलणार आहे, परंतु हे बोलणं आपलं नाही आहे प्रियानो. तो परमेश्वर आपल्या मुखामध्ये जे काही शब्द घालत ते आज आपण ऐकणार आहोत. या आपण आपल्या माना झुकूया, परमेश्वराला विनंती करू, प्रार्थना करू आणि त्या प्रार्थनेतून आपण परमेश्वराला गौरव देऊया. पवित्र 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 अति पवित्र आमच्या महान जिवंत गौरी बापा, या वेळेबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला गौरवतो, तुला उंचवतो पवित्र परमेश्वरा बाप्पा. खरोखर तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद देते, तुझे आभार मानते. प्रेमळ बाप्पा, आज या तुझ्या वचनातून आम्ही बोलत असताना पवित्र परमेश्वरा आम्ही नसून तू या वचनातून बोलावास. पवित्र परमेश्वरा तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करावंस आणि जिवंत देव बापा, खरोखर बापा आमच्या प्रत्येकाच्या ओठा कंठाला बापा बोलणाऱ्यांच्या तू स्पर्श करून तुझा स्वर्गीय इंगळ लावावास, आमच्या वाणीचा द्वार तू व्हावास म्हणून तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतात. जीव आत्मा शरीर इथे बसलेले प्रत्येक जण प्रभू येशू आणि मी प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली येतो. सैतानाचे सर्व बंधनं अडखळणं आणि सर्व बापा विचार येशू तुझ्या नावामध्ये आम्ही हो जिवंत देव बापा यावेळेला नाकारतो, धिक्कारतो. येशूच्या नावामध्ये निघून जाण्याची बापा आज्ञा करतो, कारण पवित्र परमेश्वरात तू महान आहेस. होय बापा, दया कर आणि कृपा कर बापा. इथं प्रत्येकांचा लहान थोरांचा ताबा तू घे, आमचा ताबा तू घे आणि बापा वचनातून मी नसून तर तू बोलणारा देव आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे बापा कार्यसिद्धी जाऊ दे अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करते, कारण तुझं वचन सांगतं बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धी जातं. होय जिवंत देव बापा, तू तुझा कैवारी पवित्र आत्मा तू बापा यावेळेला आमच्या संगती बोल आणि जिवंत देव बापा प्रत्येकाच्या हृदयाशी पवित्र परमेश्वर तू आज बोल अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करते. ही लहान विनंती तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून होय, आमेन. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आजचं पहिलंच वचन आहे लूक याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन. लूक याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यास समजत नाही. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यास समजत नाही. बघा, आपण इथे पाहतो की मृत्यूबद्दल परमेश्वराने तिसऱ्यांदा हे भविष्य त्यांनी केलेलं आहे नाही का. आणि आपण 7 वाक्यांचा विचार करण्यापूर्वी आपण आपली थोडीशी पार्श्वभूमी आपण आता पाहूया की त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे नाही का. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला आणि त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी, जो शब्द तो बोललेला आहे परमेश्वर, त्या शब्दाच्या शब्द म्हणण्यापेक्षा मी वाक्य म्हणेन आणि त्या वाक्यामध्ये काय परमेश्वराचं रहस्य आहे, काय गुज आहे, आज आपण थोडस जाता जाता आपण याकडे पाहूया. बघा, आम्ही पाहतो की 12 शिष्याबरोबर परमेश्वरानं वलांडणाचं शेवटचं भोजन त्याने घेतलेलं आहे. आणि शेवटचं भोजन कुठे घेतलेलं आहे तर जैतून डोंगरावरती नाही का. आणि तो जैतून डोंगरावरती गेला आणि त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. त्याच्यानंतर तो फार अस्वस्थ असा होता आणि मग त्याने काय केलं की त्याला असं वाटलं त्याचे जे खास मित्र किंवा जे शिष्य होते ते पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना घेऊन तो गेतसेमने बागेमध्ये गेलेला आहे. आणि गेतसेमने बागेमध्ये तो गेल्यानंतर तो फार व्याकुळ झाला होता, रेसलेस झाला होता. त्याला माहित होतं की माझी ही मृत्यूची घटना आता जवळ आलेली आहे, जवळ आलेली आहे, मी काय करू. तो फार रेसलेस झाला. तो तोंडाने कोणाला सांगू शकत नव्हता किंवा काही बोलू शकत नव्हता. त्याचं आणि पित्याचं फक्त नातं चालू होतं आणि तो पवित्र आत्म्याद्वारे फक्त पित्याशी बोलत होता नाही का.
आणि आपण पाहतो की तो खूप विवळ झाला, व्याकुळ झाला आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करत त्याला असं वाटत होतं मी कधी एकांतात जातो आणि कधी मी एकांतात प्रार्थना करतो. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे तर तो एकांत शोधत असताना तो त्या जैतून डोंगरावरती तो तिथे गेला, गेत्सेमनी बागेमध्ये गेला आणि तिथे त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि आम्ही पाहिलं कालच आम्हाला मास्टरांनी देखील सांगितलं की काय झालेलं आहे की गेत्सेमनीमध्ये बागेमध्ये तो प्रार्थना करत असताना त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा पडलेला आहे. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा पडला तर काल आम्ही त्याच्याबद्दल सगळं काही पाहिलेलं आहे. प्रियानो, त्याच्यानंतर मग मध्यरात्र व्हायला सुरुवात होती, मध्यरात्र होती आणि आम्ही पाहतो की जो त्याच्या बरोबर राहणारा त्याच्या बरोबरचा शिष्य, ज्या 12 शिष्यापैकी एक शिष्य होता, तो शिष्य यहुदा इस्कारियोत. आणि तो यहुदा इस्कारियोतने काय केलं की 30 रुपयासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचं त्यांनी चॅलेंज घेतलं, स्वीकारलं. आणि मग तो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तो गेत्सेमनी बागेमध्ये आलेला आहे. प्रभूला माहित होतं की आता हा येणार, आता घटका जवळ आलेली आणि म्हणूनच तो म्हटलेला आहे की हे पित्या शक्य असेल तर हा प्याला मजपासून तळून जाऊ देत. परंतु ते अशक्य होतं, कारण परमेश्वराला पुढे काय घडणार होतं, पुढे काय होणार होतं हे देव बापाला सगळं पित्याला ठाऊक होतं. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं होतं, हे सगळं होऊ दिलं. त्यांनी अजिबात आपल्या पुत्राबद्दल दया माया किंचितही दाखवली नाही. आणि म्हणून त्यांनी हे होऊ दिलं. आणि त्यांनी काहीही प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. त्यावेळेस पित्याने काही प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. तर तो म्हटला की हे पित्या शक्य असेल तर हा प्याला मजपासून तळून जाऊ दे. परंतु पित्याने काही उत्तर दिलं नाही. शेवटी आम्ही पाहतो मध्यरात्र होती आणि यहुदा इस्कारियोत नावाचा मनुष्य आपले सर्व शिष्य घेऊन, शिपाई घेऊन आणि सगळी फलटण घेऊन तो त्या गेत्सेमनी बागेमध्ये त्याला धरण्यासाठी आल्यानंतर त्यानं काय केलं की त्यापूर्वी म्हणजे बहुतेक सगळे लोक जे सर्वसाधारण लोक एकसारखे दिसायचे, एकसारखे त्यांचे पेहराव असायचे आणि ते एकसारखे दिसायचे. आणि त्यामुळे त्यांनी काय ठरवलं की मी ज्याचं चुंबन घेईल त्याला तुम्ही काय करा, धरा. आणि भलत्यालाच धरलं तर म्हणून साठी त्यांनी काय केलं, एक खून दिली की मी त्याचं चुंबन घेईल आणि तुम्ही त्याला पकडा. आणि मग त्यावेळेस तो जातो आणि मग येतो पुढे आणि सगळ्यात पुढे येऊन प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचं काय करतो, चुंबन घेतो. आणि चुंबन घेतल्यानंतर प्रियानो आम्ही पाहतो की मग सगळे शिष्य जे फलटण असते, सैनिक त्याचे असतात, ते सर्व सैन्य येतं आणि त्याला काय करतात, पकडतात नाही का. आणि पकडून मग आम्ही पाहतो की त्यांना शिपाईनी त्याला बांधलं नाही का. आणि बांधून ओढत कोणी काय करते असं परिस्थितीमध्ये त्याला कुठे नेलं, प्रमुख याजकाकडे नेलं. आणि प्रमुख याजकाकडे नेल्यानंतर आम्ही पाहतो की तिथं प्रमुख याजकाने मग काय केलेलं आहे, मी थोडक्यात सांगते कारण बाकीच्यांना पण बोलायचं आहे. तर मग प्रमुख याजकाने काय केलं की तिथं रात्रीचं कोर्ट भरवलं आणि ते कोर्ट न्यायालय भरवलं आणि ते कोर्ट सकाळपर्यंत ते चालू त्याची चौकशी केली. काहीच कारण नव्हतं, तो दोषी नव्हता, निर्दोष होता, परंतु तरी देखील त्यांनी काय केलेलं आहे, कोर्टात त्याची चौकशी चालू केलेली आहे. आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी काय केलं, सकाळपर्यंत त्यांच्या हाती काय आलं नाही, नंतर त्यांनी त्याला दोषी ठरवलं. काहीतरी आता मृत्यूला त्याला कारण पाहिजे म्हणून त्यांनी त्याला शेवटी हा दोषी आहे आणि म्हणून साठी त्याला दोषी ठरवलं. आणि मग शेवटी त्याला पिलाताकडे नेतात आणि पिलाताकडे नेल्यानंतर पिलात पण काय म्हणतो, मला तर ह्याच्यात काही दोष आढळत नाहीये, हा तर निर्दोष आहे. मग आता तरी ते लोक ओरडतात की नाही, तुम्ही ह्याला दोषी ठरवा आणि ह्याला वधस्तंभावरती खिळा. बरब्बाला सोडा, एक वेळेस तो चोर त्याला सोडा, परंतु या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही काय करा, वधस्तंभावरती खिळा. आणि मग पिलाताला नाईलाजास्तव त्याला काय करावा लागतो, न्याय करावा लागतो. आणि मग परत त्याला त्या हेरोदाकडे पाठवतात. हेरोद परत काय करतो, पिलाताकडे त्याला पाठवतो. आणि मग पिलात काय करतो, पुन्हा पिलाताकडे गेल्यानंतर पिलाताने त्याला काय केलं, सांगितलं त्या शिपायांना, आता मात्र तुम्ही ह्याला फटके द्या आणि काय करा, वधस्तंभावरती खिळून टाका. कारण लोकांची ओरड चालली होती, लोक ओरडत होते
जोरजोरात लोक ओरडत होते की ह्याला वधस्तंभावरती द्या. आणि प्रियानो मग पिलाताने त्याला काय केलेलं आहे, फटके मारण्यास आणि वधस्तंभावरती देण्यासाठी त्याला त्यांच्या स्वाधीन केलं. आणि मग आम्ही पाहतो की ज्या वेळेस शिपायांनी त्याला पकडलं, त्यांना ऑर्डर मिळाली, मग त्यावेळेस मात्र ते खूप चवताळले आणि चवताळून त्यांनी काय केलं की याला आम्ही कधी पकडतोय, कधी मारतोय, कधी काय करतोय. आणि शिपायांनी त्याची बुराई करायला सुरुवात केली. कोणी त्याची थट्टा करते, कोणी त्याच्या तोंडावर थुंकते, कोणी त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घालते, कोणी त्याला चापकाने 39 फटके मारतायत. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा कोणी करते, कोणी छळ करते, कोणी त्याच्या डोक्यात चपडाका मारते, कोणी तोंडात, कोणी त्याची दाढी ओढते. आणि अशा प्रकारे त्याचे हाल करायला काय केलेले आहे तर सुरुवात केलेली आहे प्रियानो. आणि मग आम्ही पाहतो की ज्या 5 दिवसाच्या मागे हीच लोक ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम मध्ये प्रवेश केला, त्यांनी यरुशलेम मध्ये तो आला. आणि यरुशलेम मध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी यरुशलेम मध्ये तो आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर जयघोष केलेला आहे. त्या लोकांनी इतका जयघोष केला की त्यांना वाटलं आता आम्हाला आमचा आवडता राजा मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांनी जयघोष केला, आनंद केला. आणि मग ते म्हणायला लागले होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, नाही का. आणि मग त्यांनी झवळ्या उंचवल्या, आपले वस्त्र काय केले त्या गाढवाच्या शिंगराच्या पुढे टाकले, आपण पाहिलं मागच्या ह्याच्यामध्येच, नाही का. आणि मग त्यांनी काय केलं, फुलं उधळली आणि अशा प्रकारे जयघोष त्याचा केला आणि यरुशलेम मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश झाला. प्रियानो 5 दिवसापूर्वी हे केलं होतं, परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती दिलं त्यावेळेस त्या झवळ्याचं रूपांतर भाल्यामध्ये झालेले, त्या झवळ्याचं रूपांतर भाल्यामध्ये झालेले, उधळली जाणारी फुलं त्याचं रूपांतर काट्याच्या मुकुटामध्ये झालेले. आणि जी वस्त्र पांघरली होती, जी वस्त्र टाकली होती, त्या प्रभूच्या अंगावरती त्यांनी वस्त्र ठेवली नाही, तर ती वस्त्रांच्या त्यांनी चिंध्या चिंध्या केल्या. आणि त्या चिंध्या देखील त्यांनी काय केलेल्या तर प्रत्यक्ष वाटून घेतलेल्या आहेत, वाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे इतकं प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा केली, इतका त्याचा अपमान केला की विचारायला नको. राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू, त्याला काही अशक्य होतं का? परंतु तरी देखील त्यांनी सर्व काही सहन केलं. आणि मग आम्ही पाहतो की भर उन्हामध्ये काय केलेले त्याच्या खांद्यावरती, इतकंच करून ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी भर उन्हामध्ये त्याच्या खांद्यावरती अवजड असा घाम त्यांनी त्यांच्या खांद्यावरती दिलेला आहे. आणि तो क्रॉस वधस्तंभ आपण म्हणतो, नाही का. आणि मग ते वधस्तंभ त्याला सांगितलं की तू आता ह्या गुलगुथा टेकडीवरती हा वधस्तंभ घेऊन चल. आणि मग तिथे त्याला नेत असताना देखील त्याला साधं नेलं नाहीये प्रियानो. कितीतरी प्रभू येशू ख्रिस्त कितीतरी विवळ झाला, तो रडला आणि परत त्याचा जो घाम होता, जे रक्त होतं, आणि त्या घामामुळं रक्त जखमा कशा होत होत्या, त्याची आग होत असेल भयंकर, वरून ऊन चटकत होतं, आणि कितीतरी तो विवळ झाला असेल, कितीतरी त्याच्या जखमाने त्याला वेदना होत असतील. कोणामुळे प्रियाने त्याने सहन केलं? सर्व तुमच्या आणि माझ्या पापासाठी, नाही का. आणि मग आम्ही पाहतो की सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्याला काय केलेलं होतं, वधस्तंभावरती टांगलं होतं. साधारण 6 तास प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगण्यात आलं होतं. आणि प्रियानो आम्ही बघतो की शेवटी मृत्यूपूर्वी परमेश्वराने काय केलेलं, शेवटचे 7 वाक्य, मी शब्द म्हणत नाही, त्याच्या मागचं मी तुम्हाला सांगते. कारण का वाक्य शब्द जे आहेत ते काय आहेत किंवा नाही, उद्गार पण मी बोलत नाही. कारण काय काय जण म्हणतात ना की हे 7 उद्गार आहेत, नाही का, हे 7 शब्द आहेत, परंतु नाही माझ्या प्रियाने, नाही का. हे वाक्य आहे, उद्गार नाहीये. उद्गार कसे आणि शब्द कसे, ते अकस्मात माणसाच्या मुखातून ते येणारे आहेत. परंतु ख्रिस्ताच्या बाबतीत तसं झालेलं नाही. ते वाक्य योगायोगाने आलेले नाहीये किंवा योगायोगाने त्याच्या मुखामध्ये ते शब्द, ते वाक्य आलेले नाहीत. कारण परमेश्वराने हजारो वर्षापूर्वी संदेशाच्याद्वारे हे काय केलं होतं, भाकीत केलं होतं. हे भाकीत केलं होतं, हे होणारे, हे करणारे, आणि त्याप्रमाणे त्याची परिपूर्णता झालेली. आणि मग आम्ही बघतो की वधस्तंभावरती ज्या वेळेस तो वेदना भोगत होता प्रियानो, त्यावेळेस देखील तो काय करत होता, दुसऱ्यांचीच काळजी करत होता.
स्वतःकडे बघितलंच नाही प्रभू येशू ख्रिस्तानी की मला किती लागले, मला किती माझ्या अंगातून रक्त वाहते. प्रियानो, असं म्हणतात की त्याच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस काट्यांचा मुकुट घातला तर एक काटा त्याच्या डोळ्यामधून असा रुतलेला दाखवलेला आहे. आणि खरोखर त्याचा चेहरा इतका छिन्न विछिन्न झाला की यशाया 53 मध्ये सांगितलेले की लोकांनी आपली तोंड फिरवली. लोकांनी काय केली? आपली तोंड फिरवली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगावरती 39 जे फटके मारले प्रियानो, तर एक एक फटक्याबरोबर एक एक मांसाचा गोळा बाहेर निघून येत होता आणि रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. काय त्याचे हाल केले होते? कोणासाठी? आपल्या पापासाठी त्यांनी सर्व काही सहन केले प्रियानो. आणि मग वधस्तंभावरती तो वेदना भोगत असताना आम्ही बघतो तो दुसऱ्यांचीच काळजी करत आहे. आणि मग पहिले 3 वाक्य जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्तानी सगळे दुसऱ्यांच्या काळजीमध्ये दुसऱ्यांसाठी वापरलेले आहेत. दुसऱ्यांसाठी त्यांनी काय केले? हे पहिले 3 वाक्य त्यांनी दुसऱ्यांसाठी वापरलेले आहेत. आणि मग 2 वाक्य जे आहेत ते स्वतःसाठी तो बोललेला आहे. आणि त्याच्यानंतरचे जे 2 वाक्य आहेत ते मात्र विजयाचे वाक्य आहेत. असे एकूण 7 वाक्य परमेश्वराने त्या वधस्तंभावरती काय केलेले आहेत? वाक्य उच्चारलेले आहेत, बोललेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग आम्ही पाहतो पहिले जे 3 वाक्य आहेत ते 3 वाक्य सूर्यप्रकाश होता त्यावेळेस. त्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांनी हे 3 वाक्य तो उच्चारलेले आहेत. त्याच्यानंतरचे जे 4 वाक्य आहेत ते भर दिवसा पडलेला अंधार, भर दिवसा अंधार पडलेला आहे. त्याच्यानंतरचे जे 4 वाक्य आहेत ते भर दिवसा पडलेल्या अंधारात तो बोललेला आहे. त्यावेळेस मात्र भयंकर तो विवळ झालेला. आणि अशा प्रकारे आम्ही बघतो की खरोखर पहिले वाक्य आम्ही बघतो लूक 23 आणि 34 मध्ये की हे बापा यांना क्षमा कर. हे काय करतात? यांना समजत नाही. येशू पित्याकडे काय करते? क्षमेची याचना करते. येशू पित्याकडे क्षमेची याचना करते. कोणासाठी तो क्षमेची याचना करते? कोण सांगेल? कोणासाठी? कोणासाठी क्षमेची याचना करत होता? आपण त्या जागी असतो तर काय केलं असतं? आपण त्या जागी असतो तर काय केलं असतं? प्रेज द लॉर्ड. बघा, पण त्याला जे धरून देणारे लोक होते, यहुदा इस्करियोत त्याच्यामध्ये होता, शास्त्री परुषी होते, याजक होते, न्याय सभा चालवणारे लोक होते, पिलात होता, हेरोद होता, फटके मारणारे होते, त्याला मुकुट घालणारे होते, त्याची निंदा करणारे होते, त्याचा अपमान करणारे होते, त्याच्या हातापायात खिळे ठोकणारे लोक होते, प्रियानो त्याचे छळ करणारे लोक होते, त्याच्या तोंडावरती थुंकणारे लोक होते आणि त्याला भाला घोसणारे लोक होते. आणि आपल्याला आपल्या पापी मानवासाठी, आपल्या पापी लोकांसाठी त्यांनी काय केलेले? तर पित्याकडे क्षमेची याचना करावी. इतकं मोठं महान परमेश्वर आणि तोंड उघडलं, तो गप्प राहिला. एखादं मेंढरू लोक कातरण्यापुढे जसं पुढे नेतात तसं तो शांत राहिला. तो राजांचा राजा, देवाचा तो पुत्र होता. तो म्हणला असता, नाही देवा मला हे सहन होत नाही, मी नाही हे करू शकत. परंतु नाही प्रिया, त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापासाठी हे सर्व काय केलेले? सहन केलेले. आणि मग आम्ही बघतो की ज्या प्रभू येशू ख्रिस्तानी जो पक्षघाती मनुष्य त्याला क्षमा केलेली आहे, जी पापी स्त्री होती की ते व्यभिचार करताना लोकांनी प्रभूकडे तिला पकडून आणली होती, त्या स्त्रीला त्यांनी क्षमा केलेली आहे. आणि तोच परमेश्वर आता पित्याला म्हणते की हे पित्या, तू यांची क्षमा कर. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानी क्षमा केली त्यांनी तुमची, आमची, सर्वांची, त्यांनी अनेकांची क्षमा केली. परंतु तोच परमेश्वर काय म्हणते की पित्याला विनवते की तू आता माझी काय कर, ह्या लोकांची आता तू क्षमा कर. यशाया 53 आणि 6 जर वचन आपण वाचलं तर का आणि कशासाठी, त्याचं कारण काय होतं? तो का पित्याला असं म्हटला की तू ह्यांची क्षमा कर? बघा, यशाया 53 आणि 6 कोणी वाचते का? यशाया 53 आणि 6. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहुतून गेलो होतो आणि प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता.
असे आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. प्रेज द लॉर्ड. काय केलं होतं? कारण परमेश्वराने हे पाप त्याच्यावरती लादलं होतं. परमेश्वराने हे पाप त्याच्यावरती लादलं होतं आणि म्हणून वधस्तंभावरती काय करत होता तर पित्याची योजना पूर्ण करत होता. कारण हे होणं गरजेचं होतं आणि म्हणून तो म्हणतो की बापा तू यांना काय कर, हे काय करतात त्यांना समजत नाही, तू यांना क्षमा कर. आणि तो क्षमेची याचना या असल्या लोकांसाठी तो क्षमेची याचना करत आहे. प्रियानो, आम्ही किती पण पापी असू दे, आमची पातकं किती पण लाखेसारखी असू दे, परंतु तो आमची पातकं त्याच्या पवित्र मोलवान रक्ताने धुवून तो शुद्ध करणारा पवित्र परमेश्वर आहे. आमच्या सर्व पापाची क्षमा त्याच्या मोलवान रक्तामुळे झालेली आहे प्रियानो. आणि म्हणून साठी आम्ही पाहतो की खरोखर तो म्हणतो की हे बाप्पा हे काय करतात त्यांना समजत नाही. आम्ही कधी कधी चुकतो, आम्ही त्याच्या मनाविरुद्ध वागतो, आम्ही त्याच्या आज्ञा मोडतो, आम्ही त्याच्या प्रमाणे राहत नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे राहत नाही आणि आम्ही आज्ञा मोडून आम्ही त्याला दुखावतो. किती दुःख होत असेल परमेश्वरला. ज्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी इतकं वधस्तंभावरती सगळं सहन केले, तर कितीतरी त्याला त्रास होत असेल नाही का. आणि आम्ही पाहतो की त्यावेळेस 3 वधस्तंभ ठेवलेले होते आणि 2 चोर दोन्ही बाजूला आणि प्रभू येशू ख्रिस्त जो कैवारी आमचा, तो कैवारी मध्ये टांगण्यात आला होता. प्रियांनो, जो पापी एक जो होता प्रथम मधला, तो मधला होता प्रभू येशू ख्रिस्त. तो पापी लोकांसाठी मेला. कोणासाठी मेला? पापी लोकांसाठी तो मेला. दुसरा जो होता तो चोर होता आणि तो चोर पापासाठी पापातच मेला. कशात मेला? पापात मेला. म्हणजे त्या चोरांनी इतकं परमेश्वरावरती म्हणजे आरोप केले, निंदा करत होता तो त्या वधस्तंभावरती असताना देखील एक चोर दोन्ही बाजूला टांगलेले होते. परंतु एक काय करत होता, एक त्याची थट्टा करत होता. एक मस्त तू जर देवाचा पुत्र आहे तर तू आज्ञा कर आणि खाली तू पण उतर आणि आम्हाला इतकी थट्टा, इतका अपमान त्या राजाचा. तरी देखील शेवटी तो काय झालेला आहे? पापात मेला. परंतु जो तिसरा व्यक्ती होता तो पापाला मेलेला आहे. कसा आम्ही बघतो तर तो काय कबुली देतो तो चोर, हे फार महत्वाचं होतं प्रियानो. तो कबुली देतो की ज्यावेळेस त्याला तो बोलतो अरे तो तर त्याने काही तो निर्दोष आहे, प्रभू येशू ख्रिस्त तो निर्दोष आहे, परंतु आपण तरी पाप केलेले आहे, आपण तरी ह्या दोषाला आपण पात्र आहोत, परंतु हा निष्कलंक आहे, हा निर्दोष आहे आणि याला काय तू बोलू नको असं म्हणजे वधस्तंभावरती त्यांचं संभाषण चालले त्या तिघांचे पण. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त काय करतो त्या चोरासाठी बघा, किती प्रभू येशू ख्रिस्त जाता जाता देखील बघा. आणि मग तो काय म्हणतो की तू आज मजबूर सुखदुःखात असेल. का बरं तो म्हटला? कारण ह्या चोराने काय केलेले? कबुली दिलेली आहे तिथं, आपलं पाप त्यांनी कबूल केलेलं आहे तिथं. तो म्हटला आपण कशा आहोत? आपण चुकी केलेली आहे, आपण पापी आहोत, आपण चुकी केलेली आहे, हा तर निर्दोष आहे. म्हणजे त्यांनी दाखवून दिले की हा निर्दोष आहे आणि आपण पापी आहोत. म्हणजे थोडक्यात त्यांनी पापाची कबुली वधस्तंभावरती मरता मरता त्यांनी दिलेली आहे नाही का. आणि म्हणून साठी परमेश्वर मग त्याला काय म्हणतो, येशू त्याला काय म्हणतो की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. तू आज मजबरोबर सुखलोक. उद्या नाही म्हटला, थोड्या वेळाने नाही म्हटला, नंतर नाही म्हटला, 2 तासाने नाही म्हटला, परंतु तो म्हटला आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. इतकं आश्वासन म्हणजे त्याने दिलं खात्रीपूर्वक. आणि मग त्याच क्षणाला त्या चोराची क्षमा तिथे वधस्तंभावरती झालेली आहे. इतका महान आपला परमेश्वर आहे. त्याच क्षणाला परमेश्वराने त्याची क्षमा केली आणि मग तो परमेश्वराबरोबर कुठे गेलेला आहे तर त्याच्याबरोबर राजवैभवात गेलेला आहे आम्ही पाहतो. प्रियानो, आम्ही पाहतो की खरोखर त्यानं काय केलेले की ज्यावेळेस एदेन बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही का, ज्यावेळेस एदेन बागेमध्ये त्याने पिकाने 2 प्रकारची झाडं लावली होती. एक चिवणी झाड आणि दुसरं बऱ्या वाईटाचं झाड नाही का. आणि काय केलं होतं तर बऱ्या वाईटाचं झाड आणि जीवनाचं झाड या झाडामध्ये फरक त्याने ठेवला. आणि जे बऱ्या वाईटाचं झाड होतं तिकडे सैतान बरोबर त्या हवेसाठी त्याने ते फळ तिथं त्यांनी अट्रॅक्टिव्ह केलं आणि ते फळ इतकं म्हणजे तिला हे झालं
म्हणजे भावलं किंवा तिच्या डोळ्यांना ते एक वासना आली आणि तिला ते इतकं ते फळ आवडलं की तिनं ते बऱ्या वाटाचं फळ काय केलं, तोडलं, खाल्लं आणि आपल्या साथीदाराला पण दिलं. परंतु सैतान इतका हुशार आहे बघा, तरी जीवनाच्या झाडाकडे नेलं नाही. जीवनाच्या झाडाचं फळ त्यांनी दाखवलं नाही. कारण जीवनाचं झाडाचं फळ जर त्यांना मिळालं असतं तर ते सदैव जिवंत राहिले असते, नाही का, जीवन त्यांना मिळालं असतं. परंतु सैतानाला तुमच्या आणि माझ्यामध्ये आणि जगामध्ये लोकांच्या मध्ये जीवन नकोय. त्याला जीवन नको म्हणून योहानामध्ये सांगितलेले की सैतान येतो तो चोर, घात, पात, नाश करण्यासाठी येतो. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो यासाठी आलाय की तुम्हाला आणि मला जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. आणि ते जीवन तुम्हाला आणि मला मिळावं यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला आणि म्हणाला की हे बापा यांना क्षमा कर. हे लोक काय करतात यांना समजत नाही. प्रियानो, प्रभू आपल्याला खूप प्रीती करतो. परमेश्वराने इतकी प्रीती केली का केली? कारण त्याचा श्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये, त्या एदेन बागेमध्ये त्यांनी मनुष्यामध्ये श्वास घातला आणि मग मनुष्य काय झालेला आहे तर जीवधारी झालेला आहे. तोपर्यंत मनुष्य जीवधारी नव्हता, एक चिखलाचा गोळा होता. परंतु त्याने आपला स्वतःचा प्राण त्याच्यामध्ये ओतलेला आहे आणि म्हणून तो मनुष्य मात्रावरती एवढी प्रीती करतो, एवढं प्रेम करतो, एवढी दया करतो, एवढी क्षमा करतो. कशासाठी? आणि म्हणून त्याला माणसाचा कळवळ आला आणि तो काय म्हणाला की हे बापा हे लोक काय करतात त्यांच्याकडे पाहू नको, मला ज्या काही वेदना होतात त्याच्याकडे पाहू नको, तर तू यांची क्षमा कर. केवढं ममतेचं हृदय प्रिय. आम्हाला लाजवण्यासाठी आम्ही आमच्या मनामध्ये थोडा तरी विचार केला पाहिजे की प्रभूने आमच्यासाठी काय केलेले. किती अद्भुत कृत्य त्या वधस्तंभावरती परमेश्वराने केलेले प्रियानो. आणि आम्ही जर एकांत बसलो आणि आम्ही जर आठवलं ते समोर आमच्या डोळ्यासमोर चित्र आणलं प्रियानो, तर खरोखर आमचे अश्रू वाढल्याशिवाय राहत नाही. इतकी दया, इतकं प्रेम, इतकी करुणा जगात कोणावरती नाहीये प्रियानो. आज मनुष्याने एकमेकाची काही चूक केली तर मनुष्य एकमेकाची क्षमा करू शकत नाही. तेवढ्या पुरतं म्हणतील तोंडाने स्वारी झालं, परंतु जे अंतकरणात येते नाही. परंतु देवाचं हृदय केवढे माझ्या प्रियानो, केवढं त्याचं हृदय, केवढं त्याचं अंतकरण प्रियानो खरोखर. आणि म्हणून आपल्या अपराधाची क्षमा व्हावी. त्या नरकापासून आपण वाचलं जावं. नरक काय फार भयंकर नरक आहे प्रियानो आणि त्या नरकात आपण कोणीही जाऊ नये त्यासाठी त्यांनी ही योजना केली. हे बापा हे काय करतात त्यांची क्षमा करायला कळत नाहीये. तो आपल्या बापाला, आपल्या पिताला म्हणत आहे की यांची तू काय कर, क्षमा कर. आणि म्हणून साठी प्रियानो खरोखर आम्हाला ठाऊक नाही ह्या दिवसामध्ये आम्ही शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या सेकंदामध्ये आम्ही जगत आहोत. जगाची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे आणि खरोखर समय कुठला कसा कधी येईल काळ कठीण आहे. तो प्रियानो माझी तुम्हाला एकच नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला कोणी त्रास दिला असेल, तुम्हाला कोणी दुखवलं असेल, तुमच्या भावना दुखावल्या असतील, तुम्हाला कोणी छळलं असेल, तुमचा कोणी अपमान केला असेल, तुमची कोणी निंदा केली असेल, तुम्हाला कोणी किंमत दिली नसेल, कुणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला असेल, क्षमा करा, क्षमा करा. कारण का जर आम्ही क्षमा एकमेकाला केली नाही तर देवाचं वचन सांगतं स्वर्गात देखील पिता तुमची क्षमा करणार नाही. आणि ती क्षमा आम्हाला स्वर्गात मिळणार आहे, मिळावी म्हणून साठी आम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे. आणि म्हणूनच तो काय म्हणतो की हे बापा हे काय करतात त्यांना कळत नाही, तू त्यांची क्षमा कर, यांना क्षमा कर. प्रियानो त्यांनी सर्व जगातील लोकांची काय केलेली, क्षमा केलेली. आणि क्षमेने काय केलेले, त्यांनी जग जिंकलेले. बघा जर अजूनही आम्ही कोणाची क्षमा केली नसेल, अजूनही आम्ही पश्चाताप केला नसेल, अजूनही आम्ही देवाला आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू म्हणून स्वीकारलं नसेल तर आजच तारणाचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलेले, तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी तो त्या स्वर्गामध्ये त्या पित्याकडे विनंत्याने प्रार्थना करते. आणि म्हणून साठी प्रियानो अजूनही आमचं वेळ गेलेली नाही, संधी गेलेली नाही, नाही का. आणि खरोखर प्रियानो क्षमेमध्ये काय आहे तर सामर्थ्य आहे.
क्षमेमध्ये काय आहे? शांती आहे, क्षमेमध्ये आनंद आहे, क्षमेमध्ये काय आहे? अद्भुत ताकद आहे. आणि त्या ताकदीनेच तो म्हणाला की हे बापा, ही लोक काय करतात, ह्यांना कळत नाही, ह्यांना क्षमा कर. जे छळणारे लोक, जे त्याला मारणारे लोक, जे त्याच्या तोंडात थुंकणारे लोक, जे त्याचा अपमान करणारे लोक, जे त्याला वधस्तंभावरती खेळणारे लोक, हातापायात खिळे ठोकणारे लोक, आज आम्ही कुठल्या लोकांपैकी कोण आहोत? आम्ही आमच्या अंतःकरणाशी विचार करूया आणि पुन्हा एक वार करूया. आम्ही त्या परमेश्वराला आम्ही विनंती करू, प्रार्थना करू की प्रभू, तू आमच्यासाठी मध्यस्थ केली आणि आमच्या पापाची क्षमा केली, परंतु आज वेळ आहे की आम्ही प्रभूकडे क्षमा मागण्याची. तेव्हा त्यांनी क्षमा केली आमची, परंतु आज आम्हाला त्याच्याजवळ पश्चात्तापपूर्वक जाऊन आज आम्ही त्याची क्षमा मागणं गरजेचं आहे. तर चला आपण आपल्या मानात झुकूया आणि परमेश्वराला विनंती करूया की बा परमेश्वरा, आज तू आमच्या पित्याकडे आमच्यासाठी तू मध्यस्थ करत आहे, परंतु आज आम्ही तुला इतर लोकांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी, आमच्या लेकरा बाळासाठी आम्ही तुला विनंती करत आहे की काही चुकलं असेल तर आमची क्षमा. आपण प्रार्थना करू.